पुणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आहे। प्रभाग 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षातूनच आव्हान आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित 3 तगडे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। प्रमोद निम्हण यांना उमेदवारी न दिल्यानं अपक्ष मैदानात उतरलेले आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जयेश मुरकुटेंचंही आव्हान आहे। बाणेर बालेवाडी सूस पाषाण या 9 क्रमांक ब वॉर्डातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित 3 तगडे उमेदवार रिंगणात आहेत। अजित पवार यांचे विश्वासू आणि माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांना ऐनवेळी उमेदवारी न दिल्यानं ते अपक्ष मैदानात उभे ठाकलेत। तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्यावरही प्रभाग क्रमांक 9 ब मधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून जयेश मुरकुटे असून अजित पवार यांचे अधिकृत उमेदवार बाबूराव चांदेरे यांच्या समोर आव्हान असणार आहे। तर मुंबई पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। शाखा नेटवर्किंग मजबूत करण्यासाठी आता ठाकरे मैदानात उतरलेले आहेत। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मुंबईतील शाखांना भेटी देणार आहेत। आदित्य ठाकरे संध्याकाळी मुंबईतील शाखांना भेटी देणार आहेत, तर उद्धव ठाकरे लालबाग परळमधील शाखांना भेटी देणार आहेत। लालबाग परळमध्ये 2 उमेदवारांनी बंडखोरी केलेली आहे। ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्याविरोधात सदावर्तेंनी तक्रार केली आहे। गुणरत्न सदावर्तेंनी निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केली आहे। जाहीरनामा आचारसंहितेत बसत नसल्याचा सदावर्तेंचा आरोप आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापुरात तळ ठोकून आहेत। सोलापूर पालिका महायुतीच्या ताब्यात ठेवण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे। सोलापुरात जयकुमार गोरेंच्या अनेक गोपनीय बैठका आहेत। महायुतीच्या विजयासाठी सोलापुरात विशेष असं लक्ष केंद्रित केलं जात आहे। महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी या सर्व जोडण्या सुरू आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।